श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा प्रचिती अवलंबू या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला फार स्वामींचा ग्रेट अनुभव सांगणार आहे की मी खरं म्हणजे वास्तुतज्ञ तळवले सर मी आज 7व्या वास्तू पाहायला गेलो होतो आणि ज्या ते 7व्या वास्तू बघितली की दोन्ही भावांचे दोन बंगले सारखे होते आणि दोन्ही बी वास्तू रचना सुद्धा सारखी होती आणि दोन्ही बंगले सेम टू सेम। परंतु मात्र एक भाऊ कर्जबाजारीपणा झाला, रस्त्यावरती आला, गावामध्ये आजारपण, गावाची वाईट परिस्थिती, इतकी परिस्थिती बिघडली। दोघाही भावांना प्रॉपर्टी चांगली, दोघाही भाऊ नोकरी करतात, दोन्ही भावांची संपत्ती चांगली, दोघा भावांना जमीन सारखी। परंतु एक भाऊ एवढा कर्जबाजारी झाला की त्याला कोणतंही व्यसन नाही आणि दुसऱ्या भावाची ज्यावेळेस मी वास्तू बघितली त्यावेळेस तोही याच्या जेवढी प्रॉपर्टी, याच्यासारखी नोकरी करतो, सगळं काही याच्यासारखं, परंतु त्याचे तो बँक बॅलन्स आहे, त्याचे तर 2 गाड्या आहेत, त्याच्या घरापुढे उभे आहे आणि सुख संपत्ती सर्व काही आहे। मग मी सहज विचार केला, दोन्ही वास्तू बघितल्यानंतर आपला जो दुसरा त्याचा जो भाऊ आहे त्यांचा आडनाव कोल्हे आहे, ज्यावेळेस मी त्याची वास्तू बघितली तर वास्तू बघितल्यानंतर मला समज आली की नेमकं दोन्ही वास्तू सारख्या आहेत। मग एका भावाची परिस्थिती अशी का आणि एका भावाची परिस्थिती वाईट का? एक भाऊ कर्जबाजारीपणा का झाला, एक भाऊ एकदम श्रीमंत का झाला किंवा त्याची प्रगती का होत झाली, याची अधोगती का झाली? तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी सहज त्याला प्रश्न केला, भाऊ तुमच्या इथं स्वामींची सेवा आहे का? तुमच्या इथं कोणी स्वामींची सेवा करतं का? तुमच्या इथं स्वामींचा फोटो आहे का? तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करता का? तुम्ही अक्कलकोटला जाता का? त्यावेळी त्या दुसऱ्या त्याचा जो भाऊ आहे, ज्याची प्रगती झाली, त्याची श्रीमंती त्याच्या संग आहे, त्याचे ऐश्वर्य त्याच्या संग आहे, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मी स्वामींची सेवा करतो, माझ्या घरातले सर्व लोक स्वामींची सेवा करतात, 3 अध्याय 11 माळी जप करतात आणि माझ्या गावामध्ये स्वामींच्या व्यतिरिक्त कोणाचीही सेवा नाही। त्यावेळेस मी माझं लक्षात आलं की ह्या दोन्ही भावांमध्ये फक्त दोघांच्याही वस्तू सारख्या आहेत, एकाचीच प्रगती का झाली आणि एकाची अधोगती का झाली। त्यावेळेस मला असं समजलं की ज्याच्या गावामध्ये स्वामींचा वास आहे, ज्याच्या गावातील स्वामींचा आशीर्वाद आहे आणि ज्याच्या घरी स्वामींचं अनुष्ठान आहे त्याची प्रगती झाली आणि ज्याच्या वास्तूमध्ये परमेश्वराचा वास नाही, स्वामींचा वास नाही आणि वास्तू मात्र सारखी असून सुद्धा त्याची परिस्थिती नाजूक झाली, त्याला दारिद्र्य आलं, त्याच्या घरात आजारपण आलं। याच्यावरून मला एवढाच अनुभव सांगायचा आपल्याला की ज्याच्या घरी स्वामींचं अनुष्ठान आहे, ज्याच्या घरी स्वामींची सेवा आहे, ज्याच्या घरी स्वामींची पूजा केली जाते त्याला स्वामी अनुभव देतात। अशक्य शक्य करते स्वामी। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।